चॅनल जीवन ज्योती न्यूज। नमस्कार, जीवन ज्योती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज वांगी तालुका जिल्हा नांदेड येथील सरपंच गोविंदराव पाटील जाधव यांचे पुत्र दत्ता पाटील जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी मध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। एक आगळा वेगळा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। नंतर वृक्षारोपण पण करण्यात आले। एक आगळा वेगळा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। आपला वाढदिवस बालगोपाला समेत साजरा केला। दत्ता पाटील एक नवीन युवा चेहरा म्हणून ओळखले जातात। सध्याचे ते सरपंच पदावर असून त्यांचे गावाप्रती फार प्रेम आहे। त्यांची कामे करण्याची फार मोठी जिद्द आहे। एक नवीन युवा चेहरा चे वाढदिवस करण्यासाठी यावेळी आमदार बोंढारकर साहेब पण उपस्थित होते। भगवानराव पाटील आलेगावकर, विठ्ठल पाटील डक, मनोहर पाटील शिंदे, बाळू पाटील मोरे, बाळू पाटील तिडके, बालाजी सपुरे, वांगीचे माजी सरपंच गोविंदराव पाटील जाधव, उपसरपंच नागोराव पाटील जाधव यावेळी उपस्थित होते। या परिसरातील म्हणजे नागापूर, सिद्धनाथ, वाडीपुयड, पुणेगाव, ब्राह्मणवाडा, तिरकुट, गाडेगाव, बोंढार, मिश्री पिंपळगाव, वडगाव, इंजेगाव, वाजेगाव तसेच परिसरातील सर्व गावे और गावचे सरपंच व उपसरपंच यावेळी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवा नेतृत्व म्हणून नवीन युवा नरहरी पाटील जाधव, गंगाधर पाटील जाधव, राहुल पाटील जाधव, ज्ञानेश्वर जाधव, संजय जाधव, केरबा जाधव, संतोष जाधव, गंगाधर जाधव, रतन जाधव, दत्ता चांदू जाधव, श्रीराम पाटील जाधव, प्रसाद पाटील जाधव, आनंदा चौपडे, पद्माकर जाधव, भास्कर तारू व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते। नमस्कार। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।